बोईसर येथील पंचाळी ग्रामपंचायत हद्दीत दोन सख्ख्या भावांची दोन घरं जळून खाक झाली आहेत। शिवाजी माची आणि मच्छिंद्र माची अशी त्यांची नावं आहेत। यावेळी आग लागल्याची घटना घडताच तारापूर एमआयडीसीतील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। अग्निशमन दलानं सुमारे 1.5 तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली आहे। या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील सगळं साहित्य मात्र जळून खाक झालंय। तर विरारमध्ये 4 मोटारसायकल अज्ञात इसमांनी जाळल्याची घटना घडली आहे। विरार पूर्व कोकणनगर इथं श्री साईनिवास या चाळीसमोरील मोकळ्या जागेत या 4 मोटारसायकल्स पार्क करण्यात आल्या। या आगीत 4 मोटारसायकल्स पूर्णतः जळून खाक झाल्या आहेत। पुण्यात राज ठाकरेंच्या फेसबुक पेजवर घाणेरड्या कमेंट करणाऱ्या युवकाला मनसे कार्यकर्त्यांनी उठाबशा मारायला लावल्याची घटना घडली आहे। यावेळी युवकाला 50 उठाबशा काढायला लावून राज ठाकरेंची मनसे कार्यकर्त्यांना जाहीर माफी देखील मागायला लावली आहे। त्यामुळे मनसेकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याची टीका आता करण्यात येते। घरगुती सिलेंडरमधील गॅस चोरून तो कमर्शियल सिलेंडर्समध्ये भरून त्याची विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण क्राईम ब्रांचने डोंबिवलीत उघड केलाय। डोंबिवली पूर्व इथल्या पेंढारकर महाविद्यालयाच्या पाठीमागे भारत गॅसचं गोडाऊन आहे, त्यामध्ये सर्रासपणे गॅस चोरी केली जात होती। या प्रकरणी गॅस एजन्सीमधील 17 जणांना ताब्यात घेतलंय, त्यांची चौकशी सध्या सुरू आहे। यामध्ये पोलिसांनी 140 गॅस सिलेंडर जप्त केले आहेत। साखर कारखाने चालू होऊन 2 महिने झाले तरी अद्याप एकाही कारखान्याचे ऊसाचं बिल दिलं नाहीये। ऊस गेल्यानंतर 14 दिवसात बिल देणं कारखानदारांना कायद्यानुसार बंधनकारक असतानाही ऊसाची बिलं दिली जात नसल्याविरोधात बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटलांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। आत्महत्येसाठी लोकलसमोर उडी मारलेल्या तरुणीला लोकांनी वाचवल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कुर्ला स्थानकात ही तरुणी अचानक रुळांवर जाऊन उभी राहिली। समोरून लोकल येत असल्याचं पाहून स्थानकातील प्रवाशांनी खाली उतरत त्या तरुणीचा जीव वाचवलाय। मोटरमननेही प्रसंगावधान राखत लोकल थांबवली, हे सीसीटीव्हीत पूर्णतः स्पष्ट दिसतंय। पतीला कंटाळून आपल्या 6 वर्षीय मुलीसह लोकलसमोर आत्महत्या करण्यास पोहोचलेल्या महिलेचा जीव बचावलाय। सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली। 1 जानेवारीच्या दिवशी ही घटना घडली। ती आत्महत्या करताना पाहून लोकांनी आरडाओरड केली। मोटरमननं लोकलही थांबवली, त्यामुळे महिलेचा तसंच तिच्या मुलीचा जीव वाचलाय। कुर्ला पश्चिम इथल्या क्रांतीनगरमध्ये घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे 4 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। तसंच या स्फोटात एक तरुण जखमी देखील झालाय, त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आकांक्षा देशमुख हत्येप्रकरणी औरंगाबादच्या एमजीएम महाविद्यालयावर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांच्या सभेत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली आहे। औरंगाबादच्या रुक्मिणी सभागृहात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली। 5 राज्यात झालेल्या निवडणुकीनंतर अनेकांना पिसं फुटली आहेत। जग जिंकल्यासारखे ते हवेत आहेत, मात्र येणाऱ्या निवडणुकीत भाजप चांगली कामगिरी करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। मोदींनी केलेल्या कामामुळे आपण ताठ मानेने जगू शकतो, असं देखील त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सांगितलंय। आमच्या सरकारनं केलेल्या कामाचा आढावा घ्या, 15 वर्षात मागील सरकारनं केलेल्या कामापेक्षा जास्त आहे असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी औरंगाबादेत केलं। फुलंब्री तालुक्यात प्रशासकीय इमारत, विश्रामगृह, इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आले होते। त्यावेळी पहिल्या सरकारपेक्षा आम्ही जास्त काम केल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय। जळगाव शहरातील पोलनपेठ भागात असलेल्या रमेश किराणा दुकानाचं शटर तोडून चोरट्यांनी हजारो रुपयांचा ऐवज लंपास केलाय। याच भागात एका दुकानाच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झालेत। शहरात चोरीचं सत्र सुरू आहे। चोरांवर पोलिसांचा वचकही नाहीये। नागरिक त्यामुळे हैराण झालेत आणि शहरात भीतीचं वातावरण देखील आहे। पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून शनिवार वाड्याचं चित्र काढून टाकून त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंची मुद्रा असलेलं नवीन बोधचिन्ह स्वीकारावं अशी मागणी सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राज्य संघटक सचिन माळी आणि शाहीर शीतल साठे यांनी गीत सादर करून केली आहे। शनिवार वाडा हे बोधचिन्ह गुलामगिरीचं प्रतीक आहे। शनिवार वाडा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाही, त्यामुळे शनिवार वाडा हे बोधचिन्हातून काढून टाका अशी मागणी करण्यात आली आहे। राफेल विमान घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेसनं उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत आंदोलन केलं। काँग्रेसच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पाठिंबा देत प्रत्यक्ष सहभाग नोंदवलाय। केंद्र सरकारनं राफेल विमान खरेदीत आर्थिक, नैतिक भ्रष्टाचार केलाय। या व्यवहाराबाबत केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात खोटी माहिती सादर करत देशाच्या सर्वोच्च संस्थेची आणि समस्त देशवासियांची दिशाभूल केली आहे। या व्यवहाराची जेपीसी मार्फत चौकशी करावी अशी मागणी आता काँग्रेसने केली आहे।
विविध मागण्यांसाठी शेगाव तहसील कार्यालयासमोर मागील 9 दिवसापासून स्वाभिमानी संघटनेनं आमरण उपोषण. मात्र प्रशासनानं याची दखल न घेतल्यानं त्यातच उपोषणकर्त्यांची प्रकृतीही बिघडली आहे. चिडलेल्या कार्यकर्त्यांनी प्रकृती बिघडलेल्या उपोषणकर्त्यांना चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात आणलं. त्यामुळे प्रशासन चांगलंच हादरलंय. यानंतर शेतकऱ्यांच्या समस्येबाबत काही मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. इचलकरंजी नगरपालिकेच्या वतीनं अंध आणि अपंगांना स्वावलंबी होण्यासाठी अनुदान रकमेसाठी 5% रकमेच्या बिलाची अट घालण्यात आली. प्रत्येक लाभार्थ्यानं बिल दिलंच पाहिजे अशा अन्यायी अटीच्या संदर्भात शासनानं कोणताही अध्यादेश जारी केलेला नसल्यामुळे तो रद्द करावा. यासाठी अंध आणि अपंग कल्याण संघाच्या वतीनं नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी नगराध्यक्षांना संदर्भात कर सल्लागारांशी चर्चा करून योग्य तो निर्णय देण्याची ग्वाही दिली आहे. इचलकरंजी शहरामध्ये विज्ञान ज्ञान यात्रेचं आयोजन करण्यात आलं. या प्रदर्शनात 150हून अधिक उपकरणं मांडण्यात आली. यात स्मार्ट सिटी, ग्रीन सिटी, टाकाऊपासून टिकाऊ अशा नानाविध उपकरणांचा समावेश होता. प्रत्येक जिल्ह्यात आणि वॉर्डात आपल्या पक्षाचे कार्यालय असावं आणि ते पक्षाच्या नावावर असावं. अर्धा एकर जमीन विक आणि सांगलीत एखादा प्लॉट घे, तोही रासपच्या नावावर घे आणि पक्षाचं कार्यालय थाट, असा अजब सल्ला राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक आणि मंत्री महादेव जानकरांनी एका कार्यकर्त्याला दिलाय. सांगलीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात जानकर बोलत होते. धनगर आरक्षणाबाबत भाजप सरकारनं धनगर समाजाला फसवलं नसल्याचं वक्तव्य पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकरांनी केलंय. मराठा आरक्षणाचा निर्णय हा राज्य पातळीवरचा होता. मात्र धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये पाठवण्याबाबतचा निर्णय हा केंद्र सरकारच्या अख्खेरीत्या आहे आणि पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस हेच धनगर समाजाला आरक्षण मिळवून देणार असा विश्वास महादेव जानकरांनी व्यक्त केलाय. पुणे पोलिसांनी हेल्मेट सक्तीला सुरुवात केल्यानंतर पुण्यातील काही नागरिकांकडून हेल्मेट सक्तीला कडाडून विरोध केला जातोय. दुसरीकडे पुण्यातील एक वकील डोक्यावर कढई घालून माईकवर फिरताना दिसतोय. या वकिलाचा हेल्मेट सक्तीला विरोध नसून हेल्मेटच्या दर्जाबाबत त्याचा आक्षेप आहे. दर्जा नसलेली हेल्मेट्स विकणाऱ्यांविरोधात पोलीस कारवाई करत नाहीयेत. या वकिलानं डोक्यावर कढई घालून फिरायला सुरुवात केली आहे. हेल्मेट सक्ती कृती समितीच्या वतीनं हेल्मेट न घालता पगड्या घालून आंदोलन करण्यात आलं. यावेळी सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात रॅली दरम्यानही आंदोलकांनी हेल्मेट न घातल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पुण्यातल्या हडपसरमध्ये शिवसेनेनं हेल्मेटची होळी करत हेल्मेट सक्तीला विरोध केलाय. माजी आमदार महादेव बाबरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. एकीकडे हेल्मेट सक्तीला विरोध होतोय, मात्र दुसरीकडे पुणे पोलिसांकडून विविध माध्यमातून पुणेकरांनी जनजागृती निर्माण केली. पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदमांनी कवितेच्या माध्यमातून हेल्मेट किती महत्वाचं आहे सांगण्याचा प्रयत्न केला. हेल्मेट प्रकरणात पुणेकरांना न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जाता येणार नाहीये. त्यांना ऐकावंच लागेल. शिवाय नियमांचं उल्लंघन केल्यास पुणेकरांना कायदेशीर नोटीसही देण्यात येईल, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हेल्मेट वादावर वक्तव्य केलंय. पिंपरी चिंचवडच्या मोशी इथं आपली नक्कल काढतो म्हणून शिक्षकानं विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या आईनं एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. 8वीत विद्यार्थ्यांना शिकवत असताना पीडित विद्यार्थ्यानं आपली नक्कल केल्याच्या समजातून शिक्षक व्यंकटेश कळसाईत यानं विद्यार्थ्याच्या पाठीवर वळ येईपर्यंत मारहाण केली आहे. सध्या सोशल मीडियावर एका नवरदेवाचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल होतोय. यात नवरदेव स्वतः डीजेवर चढून आपल्या मित्रांना नाचण्याचं आवाहन करतात. अखेर TV9नं या नवरदेवाचा शोध घेतला. अहमदनगरच्या वाळकी इथं राहणारा शेखर हराळ याचा व्हिडिओ आहे. शेखर 26 डिसेंबरला सोनम महाडिक सोबत त्याचा विवाह पार पडला. शेखरनं सगळ्यांच्या लग्नाला नाचलो, आता माझ्या लग्नाला नाचा असं आवाहन केलं होतं. पाटोदा तालुक्यातल्या दासखेड गावातील तब्बल 150 नागरिकांच्या खात्यावर अचानक पैसे जमा झालेत. 500 रुपयांपासून ते 4,500 रुपयांपर्यंत पैसे जमा झालेत. हे पैसे कुणी पाठवले, कुठून आले याची माहिती कुणालाच नाहीये. त्यामुळे सगळे जण बुचकळ्यात पडलेत. अचानक खात्यावर जमा झालेले पैसे काढण्यासाठी नागरिकांनी बँकेत गर्दी केली. नांदेडमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचीही मुख्य उपस्थिती होती. फुले दाम्पत्याच्या या पुतळ्याचं अनावरण पाहण्यासाठी नांदेडकरांनी मोठी गर्दी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाणांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतांचं नांदेड विमानतळावर स्वागत केलं. यावेळी नवा मोंढा मैदानात मुख्यमंत्री गेहलोत यांचा नांदेड काँग्रेसच्या वतीनं खासदार अशोक चव्हाण यांचा नागरी सत्कारही करण्यात आला.
भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांची उद्या अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर सभा आहे। पोलिसांकडून मात्र या सभेला परवानगी देण्यात आली आहे। एसटी महामंडळ आता मालवाहतूक सेवा सुरू करणार आहे। गोदामांच्या व्यवसायातही महामंडळ उतरणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकत्याच झालेल्या चर्चेनुसार एसटीची मालवाहतूक आणि गोदामांची सेवा लवकरच सुरू करण्यात येईल, असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर राऊत यांनी सांगितलंय। लाज वाटते असं वक्तव्य भाई वक्ती की वल्ली या चित्रपटाचे निर्माते महेश मांजरेकरांनी व्यक्त केलंय। हिंदी चित्रपटाच्या डिस्ट्रीब्युटर्सना जास्त पैसे मिळतात म्हणून ते मराठी चित्रपटाची गळचेपी करू शकत नाहीत, पण हे महाराष्ट्रात सर्रासपणे चालतंय। इतर राज्यात त्यांनी असा प्रयत्न करून दाखवावा, असं महेश मांजरेकरांनी म्हटलंय। भाई चित्रपटाला चित्रपटगृह मिळत नसल्यानं महेश मांजरेकरांनी खंत व्यक्त केली आहे। नागपूर जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणात मासेमारी करायला गेलेल्या मासेमारांची नाव बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यावेळी एका मासेमाराचा जीव वाचलाय, दुसऱ्याला शोधण्याची मोहीम सुरू आहे। भिवापूर तालुक्यातल्या फुटणबोरी गावाजवळची ही घटना आहे। मुंबईतल्या चेंबूरमध्ये बिल्डरनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली। संजय अग्रवाल असं आत्महत्या केलेल्या बिल्डरचं नाव आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत। आत्महत्येचं कारण मात्र सध्या अस्पष्ट आहे। जालना शहरात 8 ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेनं छापे टाकलेत। एका प्रायव्हेट कंपनीच्या नावाखाली शहरात स्टॉक मार्केटच्या आकड्यांवर ऑनलाईन बेटिंग सुरू होती। याची स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळताच शहरात एकाच वेळी 8 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या। दरम्यान 8 ठिकाणाहून 8 आरोपींना अटक केली आहे। काही संगणक, प्रिंटर्स आणि पावती पुस्तकांसह मोठा साठा जप्त करण्यात आलाय। अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील काही दिवसांपूर्वी लूटमारीच्या उद्देशानं आलेल्या 3 सराईत गुन्हेगारांनी एका तरुणावर चाकूने वार केले। या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी 3ही सराईत गुन्हेगारांना धुळ्यातून अटक केली आहे। त्यांच्यावर 2 मोबाईल आणि 2 चाकू, 1 दुचाकी गाडी हस्तगत केली आहे। युनियन बँकेत ऑल इंडिया क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटच्या चीफ या पदावर असलेल्या नबरूम मुजुमदार या आरोपीनं स्वतःच्याच नावावर अनेक क्रेडिट कार्ड घेत बँकेला जवळपास 3 कोटींचा गंडा घातलाय। याबाबत शिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे आणि दाखल होताच गुन्हेगार फरार आहे। त्याला पोलिसांनी अटक देखील केली आहे। पुण्याच्या उच्च शिक्षित वधूची कौमार्य परीक्षा घेण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। जात पंचायती समोर शरण येत इंग्लंडहून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या वरानं ही कौमार्य परीक्षा घेतली आहे। धर्मदाय आयुक्तातील उपायुक्त कृष्णा इंद्रेकर यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे। स्वतःला नायक म्हणून घेणाऱ्या कोट्याधीश इन्स्पेक्टरला लाचलुचपत विभागानं रंगेहात अटक केली आहे। गुन्हे शाखेच्या इन्स्पेक्टरचं नाव आनंद भोईर असून मीरा भाईंदरच्या अनधिकृत धंद्यामध्ये त्याचा मोठा हात आहे। आनंद भोईर यानं दारू व्यावसायिकाकडून 25 लाख मागितल्याचा आरोप आहे। पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही त्यानं दिली। पश्चिम द्रुतगती मार्गावरील रिक्षेमधून प्रवास करणाऱ्या महिलांना सावध करून धावत्या रिक्षेत हात घालून महिलांची बॅग आणि सोनसखळी चोरी करून पसार होणाऱ्या चोरांना पकडण्यात एका खेरवाडी पोलिसांना यश आलंय। या आरोपींकडून पोलिसांनी 27 मोबाईल्स हस्तगत केलेत। आरोपींनी 7 गुन्ह्यांची कबुली दिली आहे। चिपळूण नगरपालिकेचे माजी प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांची हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। चिपळूण शहरातील बावशेवाडी इथं रामदास सावंत यांचा मृतदेह आढळून आला। सावंत यांच्या डोक्यात दगडानं मारल्याच्या खुणा आढळल्यात। मात्र ही हत्या कोणी केली आणि का केली याचा तपास चिपळूण पोलीस करतायत। कुख्यात गुन्हेगार सूरज कावळे हा त्याच्या इतर साथीदारांसह मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणनं त्यांना अटक केली आहे। मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत सर्व आरोपी कारमध्ये बसले होते। यावेळी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून 1 लोखंडी बाउझर, 2 जिवंत काडतूसह मोबाईल फोन जप्त केलेला आहे। तर कारची झडती घेतल्यावर 2 लोखंडी तलवार, 2 लोखंडी रॉड देखील मिळालेले आहेत। अकोला शहरात नुकत्याच पार पडलेल्या मोरणा महोत्सवास भरभरून प्रसिद्धी न दिल्यामुळे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी वर्तमानपत्रांचे संपादक आणि पत्रकारांना चहा पाण्यासाठी बंगल्यावर बोलवून रोष व्यक्त केला। यावेळी संपादक आणि पत्रकारांच्या हाती चक्क दूषित पाणी भरलेले प्याले देण्याचा, धूर करून पत्रकारांचं स्वागत करण्याचा बालिशपणा जिल्हाधिकाऱ्यांनी केलाय। या प्रकरणाचा पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनातर्फे निषेध करण्यात आला। वाई हत्याकांडातील आरोपी पोळ यानं कारागृहातच मोबाईलवर शूटिंग केलं होतं। त्यात तो हातात पिस्तूल घेऊन बसल्याचं चित्रीकरण पोळ यानं केलं। चौकशीनंतर पोळ यानं दाखवलेली पिस्तूल खोटी असल्याचं समोर आलं। पण शूटिंगसाठी मोबाईल कारागृहात कसा गेला हाही प्रश्न होता। याची वरिष्ठ पातळीवर चौकशी केली असता पोलीस कर्मचाऱ्यांनीच पोळ याला मोबाईल पुरवल्याचं समोर आलंय। या प्रकरणी आतापर्यंत 15 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। महाराष्ट्र मेट्रो आणि महापालिकेच्या पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण वाहिन्यांचं काम सुरू असल्यामुळे घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास होतोय आणि याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल
यांनी सर्व शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. मुंबईतील कुत्र्यांची नसबंदी केल्यानंतर आता पालिका मुंबईतील मांजरांची नसबंदी करणार आहे आणि यासाठी पालिकेनं टेंडर काढलंय. महापालिका पशु निर्जंतुकीकरण कार्यक्रमांतर्गत ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. भटक्या कुत्र्यांनंतर भटक्या मांजरींवर आवर घालण्यासाठी मुंबई महानगरपालिका नसबंदी करणार आहे. मराठा समाजाला ईएसबीसी प्रवर्गात आरक्षण दिल्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झालाय. पुढील रणनीती आखण्यासाठी मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये राज्यस्तरीय ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी काळात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी योग्य काळजी कशी घेता येईल, न्यायालय लढा कसा लढता येईल यावर चर्चा करण्यात आली आहे. 3 फेब्रुवारीला मुंबईत एल्गार आंदोलनाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे. भारताला क्रिकेटचा देव देणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्यावर शिवाजी पार्क इथल्या भागोजी कीर स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये मुंबईतील अनेक क्रिकेटपटू आणि जाणकार उपस्थित होते. यावेळी सचिननं आपले गुरु आचरेकर सर यांना पार्थिवाला खांदाई दिला. पद्मश्री मिळून देखील आचरेकरांना शासकीय इतमामात निरोप देण्यात आलेला नाहीये. यावरून क्रिकेट चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. श्रीदेवीचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होतात तर मग आचरेकरांचे का नाहीत असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्विटमधून व्यक्त केलाय.